मिला यज्ञ संतोष सर्वत्र, मिला यज्ञ संतोष सर्वत्र, आनंदी नगर निमिते मिले यज्ञ नारायण संतोष पावला, प्रत्यक्ष तो आला कुंडातून, पायास ते पात्र घेऊन या करी, शृंगीश झडकरी बोलत असे, विलंब करिता विघ्न ओढवेल सत्वर वैले भाग करा, नामामुनी देव येईल पोटाशी, नामामुनी देव येईल पोटाशी, आयुष्य गुजत्याशी आग्नी सांगे, यज्ञ नारायण संतोष पावला, प्रत्यक्ष तो आला कुंडातून, ठला सर्वत्र आनंदे नगर यज्ञ नारायण संतोष पावला, प्रत्यक्ष तो आला कुंडातून, प्रेममूर्ती नामदेव त्यांचा पाठचरणाचा गुण रामजन्मनिमित्त सेवेसाठी निवड आणि हत्तीचा मस्तकासारखा आपला जणू हत्तीचं मस्तकच असा आपला बालकृष्ण सुद्धा यांच्या नियमाप्रमाणे तो उचलला, विठाला पद्धतच अशी आहे की नुसती पद्धतही जतन केली. आम्ही असं म्हणतो संप्रदायाच्या पद्धतीने जरी चालला नसता, फक्त पद्धत जतन केली तरी तो माणूस मुक्त होईल अशी संप्रदायाचे नेम ज्यांनी काढले असा जो कोणी अध्वर्यू आहे संप्रदायाचा, कमाल त्याची कॅशे नेम त्यांनी आज त्या कीर्तन पद्धतीमध्ये काही प्रदूषण निर्माण व्हायला लागलेलं आहे, ती गोष्ट सोडून दे. पद्धत काढली, जे भजन काढले ते कुठं कोणतं भजन घ्यायचं कसं, त्याप्रमाणे जर आपण चाललो निश्चित उद्धार विठ्ठला. अगोदर चिंतन कसं करावं लागतं, नाही तर वेगळंच होतं काहीतरी एखादा अक्षर मागे. बाबा सांगायचे भीमेश्वर महाराज जेव्हा कीर्तन करायचं त्यांनी तो अभंग अगोदर गाठी बघायचं, विठ्ठला प्रश्नच नाही मला. ते श्री क्षेत्र बाबळगाव आहे, कोणालाही आपल्या गावाला क्षेत्र मना वाटतं, पण ते कोणासाठी थोडं ठेवलेलं आहे. इथे ही जागृत देवता आहे, हनुमंत आहे, म्हणून श्री क्षेत्र बाबळगाव विठ्ठला. देवता आहे, ज्याला शंका आली की खरंच असं त्यावर एवढी जाजवलेली देवता आहे, म्हणून त्यांनी परीक्षा घ्यायचा प्रयत्न केला, पण चांगल्या प्रकारे फटकाच बसला. विठ्ठला गावकरी सज्जन आम्ही त्या पद्धतीचं तरी केलं. सज्जन म्हणजे सज्जनच नुसती स्तुतीमध्ये नाही, काय तुमची श्रद्धा आहे. एक कीर्तनकार एका सप्ताहात आणला आणि त्याचं कीर्तन चांगलं जरी झालं तरी बदलतात. विठ्ठला नियोजकच असं असतं की ज्याचं कीर्तन चांगलं होईल ते बदल.
विठ्ठला अर्थात तुमची वाहवा आहे. किती वर्णन तुमचं करावं उगीच नाही, माझ्या अनुभवाला आले. रामनवमीचं कीर्तन 4 माणसांपुढे मांडलं मी की ही आजपर्यंत माझ्याकडून सेवा झाली, पण माझ्या हस्ते रामाची प्रस्थापना झाली बंगाली पिंपल्यामध्ये. आणि त्यांनी हे जन्माचं कीर्तन मला सांगितलेले ते केलं पाहिजे. ते बैठकीला उपस्थित होते आपले दादा, अजून उपस्थित आहेत आमच्या अण्णा. बैठकीला उपस्थित चांगली माणसं आहेत. आणि विचारलं मी त्यांना, म्हटलं कीर्तन बदलू का एवढे चालत आलेलं जन्माचं कीर्तन? तसं माझ्या मनावर भारच पडलेला होता, पण बरंच म्हटलं मला विठ्ठला अण्णाला ऐकू येत नाही काय सांगावं तुम्हाला. एवढं मानल्यावर एवढे माणसं बैठकीला बसलेले, एकाने तरी बोलावं का नाही? अहो एकाने तरी असं म्हणायला काय हरकत आहे का महाराज बदलू नका, काही चालत आलेले कीर्तन तुमचं एकही नाही आणि दोनही नाही. शेवटी त्या बैठकीमध्ये मलाच म्हणावं लागलं. बापूसारखी निष्ठावंत माणसं होती, जुने माणसं, काय किती किती लोकांचं नाव गाव. आज जसे आमचे अशोक महाराज काम करतात तसे जोडून काम करणारे माणसं. नवल वाटेल तुम्हाला आपल्या आमच्यासारखे साधे महाराज, पण त्यांच्या आंघोळीसाठी स्वतंत्र माणूस. विठ्ठला शेवटी त्या बैठकीमध्ये मला म्हणावं लागलं, तुम्ही कोणीच काही बोलत नाही, मीच बोलतो. आता मी हे जन्माचं कीर्तन बदलीत नाही, तुमचंच कीर्तन करतो. तेव्हा मोठी माणसं बोलायला लागली. विठ्ठला मी आल्यावर मला साधं बोलता येत नाही आता. आणि अशा वेळेला सुद्धा आरोळी यावी देवगावमध्ये, महाराज कितीतरी वेळ आम्ही फोन लावतोय, तुमचा फोन लागत नाहीये आणि या तुमचं कीर्तन छापायचंय. आता कार्यकर्त्याचा फोन अजिबात विचार न करता हो छापा असंच म्हणावं लागलं. विठ्ठला कशासाठी एवढं? आम्ही आलेले घेतलेले कार्यक्रम आज टाळायला लागलो की तुमचा कार्यक्रम घेतला होता पण तब्येत माझी बरोबर नाही, या वयाच्या मानाने कमी जास्त झालेला आहे, आपला कार्यक्रम रद्द करण्यात येतो. बाबलगावचं नुसतं आवाज आल्याबरोबर छापा. हेही लक्षात करा की हे कुठेतरी थांबलं पाहिजे आता, पण कुणी थांबव हीच अडचण आहे. आनंदाने तुम्ही सर्व एकत्रित होता. वारकरी पंथ आहे, त्याची तुम्हाला आवड आहे आणि आम्ही तर त्याचा लाडून पुरून घेतलेला आहे. विठ्ठला उद्धाराची गरज आहे आज या मानवाला. कोणालाही वाटतं की जरा पुढे जरा पुढे जरा पुढे, आणि पुढे तरी कुठे? एक उंची आहे, ठराविक उंची, त्या उंचीपेक्षा दुसरी उंची कोणतीही नाही. भीमराव महाराज कोण आहे? आमच्या बालवाना जरा पाहून आपली आठवण झाली मला. ठीक आहे विठ्ठला कुठल्या तरी उंचीवर जायचं आहे असं कोणालाही वाटतं. सर्वापेक्षा उंची कोणती असेल ती तत्वाची उंची, आणि तत्वाची उंची गाठण्यासाठी वारकरी पंथातले नेमच तुम्हाला हृदयामध्ये पक्के करून ठेवायचं, दृढ करून ठेवावे लागते. विठ्ठला संप्रदाय महाराज नुसता सांगण्यापुरता नाही, त्याची बैठक काय कशी आहे. आम्ही बोलत असतो की अगदी पामर जरी असला आणि मोठा विद्वान जरी असला, केवढा मोठा विद्वान संप्रदाय संतच असं येतो की त्या विद्वानाच्या कानाला धरून सांगतो. आम्ही या संप्रदायाची जाहिरात देतो. जाहिरात कसा संप्रदाय येतो तुम्ही पालन केलेलं आहे, तुमचं कल्याणच आहे.
पामरापासून मुमुक्षपर्यंत कुठल्याही माणसाचा उद्धार हाती आहे या वारकरी समुदायाचा. बैठक तशी श्रेष्ठ आहे. श्रेष्ठ म्हणजे अद्वैताची बैठक आहे. अद्वैताच्या बैठकीवरून अधिकार परतवे, कर्म, उपासना व ज्ञान सांगणे या संप्रदायाची एक प्रकारची मूलभूत अशी प्रेरणा आहे आणि त्यातच तुमचा उद्धार घडलेला आहे. संप्रदायाची देवता बरेच असे संस्थान आहेत, पण देवता संप्रदायाची नाही. ही देवता संप्रदायाची आहे. सर्वश्रेष्ठ तुकाराम महाराज कोणाच्या पुढे न लावणारे. परमात्मा जरी आला तरी तुझा अधिकार मोठा असेल, पण ते कोणाला सांगायचं ते सांग, आम्हाला सांगू नको, आम्ही ज्याचं ऐकायचं त्याच ऐकत असतो अशी म्हणणारे तुकोबाराय. या देवताच्या पुढे आले म्हणजे काय म्हणतात, हे भक्तीचं काय आहे बा, हे जरा अवघड काम आहे. शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता. तुम आलो रामदूता, तुम आलो रामदूता, काय पिता जवाता, शरण शरणाजी हनुमंता, तुम्हाला रामता, ही तुकोबाराय म्हणतात. असे श्रेष्ठ देव, ते श्रेष्ठ देवतेची जी आराध्य देवता श्री रामचंद्र यांचा जन्मावतार कसा झाला एवढंच आज आपल्याला राम अवतार. या अवतारी पुरुष ज्याच्या ज्याच्या पोटी येतात त्यांना दुःखच भोगावं लागतं. जरा हरी भक्त परायण बनला आणि थोडंसं दुःख आलं की असं वाटतं की देवाने आमच्याकडे कशाला पाठवावं, आम्ही हो कोणा. अरे हो, ज्याच्या पोटी भगवंताचा अवतार झाला त्याला दुःखच भोगावं लागलं. भगवान श्रीकृष्ण अवतीर्ण झाले. देव तिला भगवान दिसतो, कुशीतलं म्हणून उडून घ्यायचं त्याला आपटायचं ही सामान्य गोष्ट नाही. दादा रे, कसला दादा, दादा नव्हताच तर होतच कुठाला. बराच वेळ तिथे गुंतल अशी परिस्थिती आहे. कुठे अवतार झाला रे झाला की त्याला दुःख भोगावंच लागलं असं समजायचं. अवतार होण्याच्या अगोदर राजे उदास का उदास झाले. एवढी राजे राजपद म्हणजे सामान्य नाही महाराज, काहीच कमी नाही त्याच्यामध्ये. कमी काय होतं मग, ज्यांच्या पोटी रामचंद्र प्रभू अवतीर्ण झाले त्यांच्या या एवढ्या मोठ्या ऐश्वर्यामध्ये काहीच कमी नव्हतं मला. शरीर तसं बळ तसंच आली, 10 इंद्रिय पण मजबूत होते. ते एक डोळा आहे एक नाही असं अशी बात काही नाही. 10 इंद्रियांनी जो समर्थ आहे त्याचं नावच काय, त्याचं नाव दशरथ विठ्ठला. ज्याच्या घरी फक्त 3 गाढवं आहेत त्याला सुद्धा मुलगा असा वाटतो. स्वामी महाराजांचा मठ चालू होता पंढरपुरी. असं मठ नाही महाराज दुसरा असा इतक्या चिऱ्यानं मजबूत बांधलेला. असतील मोठे मोठे मठ नाही म्हणत नाही मी, पण स्वामीचा मठ काही वेगळाच आहे.
विठाला मोठ्या देवाला बांधला त्यावेळेला 300 रुपये मागितले फक्त त्या बांधणाऱ्या त्या वडरात. महाराज 300 रुपये एवढी तो एवढी त्यावेळेला एवढीच होती ती 300ची काय किंमत होती तुम्ही ठरवत त्या वेळची. विठाला कशासाठी म्हणजे माझं लग्न करायचं. अरे म्हटले वय तर बरं झाले लग्न म्हणलं दुसरं करायचं आहे. स्वामी महाराजांनी विचारलं ब्रह्मचारी वृत्त काय महाराज साधलं काही वेगळेच असतात पटकन मारणे असतात कशातच काही वाटत नाही त्यांना. विठाला थोडा अडवतो पण त्यांना कुठलंही ऐश्वर्य अडवणार नाही. आता ते म्हणले अरे तुझी अशी कुठेही इष्ट वायाला चाललेली आहे की दुसरं लग्न करतो कशाला कचाट्यात पडतो म्हटले. स्वामी महाराज मला तुम्ही काय असं म्हणलं स्वतःच्या एकट्याच्या मालकीचे 3 गाढव येतो गाढव. विठाला विठाला आता सांगा 3 गाढवा वाल्याला जर लग्न दुसरं एक पहिलं नाही पहिले म्हणले नाही ते पहिलं असं ते म्हटले सर्व दुसऱ्या संबंधी बोलले स्वामी महाराज 3 गाढव संपत्ती अशा प्रकारची त्याला जर दुसरं लग्न करावं वाटत आहे तर राजाला काय वाटत असेल. विठाला 3 राजा पण संतती नाही. सर्व राज्य सुखाला कारणीभूत होण्याऐवजी दुःखाला कारणीभूत झालं. सर्व ऐश्वर तसे जसं तुमचं हे कीर्तन आहे वास्तविक काय कसं नाव घ्यायला पाहिजे तसं कीर्तन आहे. छोटाच कार्यक्रम असेल मोठा जरी नाही फार मोठा जरी नाही एवढा मोठा कार्यक्रम असतो की कुठपर्यंत नजरही पुरत नाही माणसंच माणसं. पण त्या मंडपामध्ये प्रकाशापेक्षा अंधारच जास्त असतो. विठ्ठला सौंदर्य नाही महाराज सौंदर्य नाही तर छोटा कार्यक्रम एवढा मंदिरापुरता पण सौंदर्य कशा प्रकारचं आहे. आता त्याला ऐश्वर्य पारमार्थिक ऐश्वर्य आहे. ऐश्वर्य संपन्न पण कोटी पुत्र संतान नाही. म्हणून सर्व राज्य काय वाटायचं राज्यासंबंधी त्या सर्व दुःखाय कल्पते. ते ऐश्वर्यामध्ये आलेले आमचे मित्र लोक होते आमचा जन्म गेला महाराजांनी आम्हाला सावरलेला आहे. यांचं नुसतं नाव घेऊ नये का पण सर्वांचे नाव आठवत नाही येत नाही पाहिलं तरी विसरून जात. धोरणच असे कसं काय विसरता महाराज ते आमचं तसंच ऐश्वर्य आहे पांढरे कसंच. विठ्ठला आठवत आहे आठवत तेवढं तर सांगतो ना. श्री हरिभक्तांची गुरु महाराज आहे अनंत महाराज आहे रघुनाथ महाराज आहे हे बरोबर बघा आता नाव घेतलं इतक्या लवकर विसरावं तुम्ही सांगा. कालकरी आहे ऐश्वर्यच आहे महाराज फार एकच ऐश्वर्य आहे. आणि आता तर काही वेगळंच झालं खुर्ची कोणी कीर्तनकार खुर्चीवर बसून कीर्तन करायला लागलं तर काय सांगा मी असं म्हणत असतो बसून सांगतोय ते वेळेला म्हणत होते आता ऐश्वर्यच आहे पारमार्थिक ऐश्वर्य म्हणतात त्या. तसं राजाचं देखील पारमार्थिक ऐश्वर्य खूप मोठं होतं. कमी काय असेल तर फक्त पुत्र संतान नाही एवढंच कमी. काय करावं एवढा मोठा राजवाडा गमत नाही म्हणजे करमत. म्हणून शिकारीला गेले तर स्वतंत्र प्रकरण तयार झालं. विठाला शापच मिळाला एकदा का विघ्न आले का जुटीने येतात का काय कोण झाले असं मला वाटतं. जमावाने विघ्न येतात का काय कोण नाही. पण त्याच्यामध्ये एक ठरलं की श्रावणाच्या आई वडिलांनी जो शाप दिला की तुझ्या अंतकाळाच्या वेळाला तुझ्या जवळ कोणी तुझा मुलगा राहणार नाही. जशी आमची आज परिस्थिती तुमची होती
अरे मला वाईट वाटलं, पण पुन्हा वाटलं देवा नारायणा ठीकच झालं. या बाबांनी शाप दिलं, पारमार्थिक लोक आहेत ते, त्यांचा मुलगा पारमार्थिक माझ्या बाणाने तो गेला आणि या बाबांनी शाप दिला. शाप नाही, काय आहे? वरदान आहे विठ्ठला. वरदान सगळे संपूर्ण कथा सांगायला पाहिजे महाराज, पण असं केलं का अगोदर वेळ झालेला आहे. माणसामध्ये जन्म तर करायचा आणि 12 वाजून गेले तर आता एक कधी जन्म करणार. मग आपण सांगत असतो की 12लाच नेमका जन्म करायला पाहिजे असं नाही. अजून 24 मिनिटं पुढे आधार, 12च्या पुढे 24 मिनिटाचा आधार असतो त्या टायमाला, त्या वेळी. त्याला अभिजित मुहूर्त म्हणतो. चला 12 वाजेच्या अगोदर 24 मिनिटांनी सुरुवात होतो अभिजित मुहूर्त. अभिजित मुहूर्त ब्राह्मणाला विचारा आणि 12 नंतर 24 मिनिटं चालतं. तर ते 24 मिनिटे उल्लंघन जाण्याची वेळ आलेली आहे, पण कमी जास्त होईल सावधान. विठ्ठला सर्व समर्थ असल्यामुळे स्वर्गावर इंद्राला सहाय्य केले, विजय मिळवून दिला. बरं घोष विजय इंद्राच्या पदरात पाडला. राजे दशरथाने मोठा आनंद झाला. शुक्राचार्य हे दैत्याचे गुरु पराजित केले आणि दैत्याचे गुरु पराजित केल्यामुळे देवांच्या गुरुला आनंद झाला. इंद्राने सत्कार केला राजा दशरथाचा. बृहस्पती समोरच्या बाजूने आले. राजा दशरथाला लिंगन दिलं. राजे काही कमी आहे? राजे गुरुजी हा वाक्य ठीक 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 बरोबर करूया. व्यवस्था केली तशा प्रकारची. यज्ञ करा पुत्र कामेष्ठी आणि शृंगाच्या मनुष्य शृंगाच्या कुठे ऋषी शृंग मनात आहे. मी त्याला कसं आणू? इंद्र म्हणाले राजे काळजी करू नका, सर्व व्यवस्था मी करतो. अशी एकदा का खरी फिरली रे फिरली विजयच विजय सगळा. विठ्ठला ऋषीचा मुलगा ऋषी शृंग. आता त्याच्या हाताने यज्ञ करायचा, त्याला कसं कुठं जाऊन आणायचं? इंद्रांनी देवांगना पाठवल्या. त्या सर्व देवांगना ऋषी शृंगाकडे. पण ब्रह्मचर्य व्रत आहे महाराज. ग्रस्त आश्रम पुरुषाला वाटतं आपला ग्रस्त आश्रम मला नाहीये. नुसतं ब्रह्मचर्य तरी पालन केलं एकट्या तपाने भगवान मिळेले मुक्त होता येईल. ब्रह्मचर्य नीट पालन केलं पाहिजे मात्र, नाही तर ग्रस्ताश्रम खूप चांगला असं त्याच्या संदर्भात मानावं लागेल. देवांना पाठवले की ऋषीशृंगाला तुम्ही आला तो वैराग्यवंत विषय आहे. आणि वैराग्यवान माणसाला जर फटका द्यायचा असला का ते स्त्रीच्या द्वारे देता येतो. ब्रह्मचर्याच्या विरुद्ध झालेले ते कसा विचार करतात आणि काय काय घडतं चित्र जगामध्ये बघा. बाया गेल्या त्या बायामध्ये उघड उघड सामान्य नव्हे आणि मृत्यू लोकांच्या नाही अप्सरा होत्या आणि त्या शृंगाकडे गेला. कधी स्त्री पाहिली नाही महाराज, तरी सुद्धा एवढं आकर्षण असं वाटलं कोणच असेल. कोण आला आमच्या आश्रमाला? इतकं सुंदर कसं दिसतं. ऋषी लोक आमच्या आश्रमाला येतात पण त्यांच्या जटा उघड धोबड असतात. यांच्या इतके व्यवस्थित कशा? सुरुवात केली दुसरी गोष्ट नको म्हणजे आपल्याला कोण असं म्हणून संध्याकाळी बांडवपूरचे तपश्चर्य येऊन आले आणि आता सत्पुत्र हे बापाचे हातपाय दाबत असतात. बोलले बाबा आज आपल्या आश्रमाला ऋषी आले होते. म्हणजे कसले ऋषी? म्हणजे वेगळेच होते. त्यांच्या जटा खूप अशा मृदू होत्या, व्यवस्थित होत्या, विसरलेल्या नव्हत्या. म्हणजे तू काय केलं? म्हणजे मी पळून गेलो. वेळाय का म्हणले? ऋषी जर आपल्या आश्रमाला आले तर आपण त्याचा आदर करावा लागतो. इतकं प्रयत्न तो सुरू झाला. ब्रह्मचारी पुरुष तर भुलवायचं आहे आणि अयोध्येला आणायचं, त्याच्या हस्ते यज्ञ करायचा आहे. धैर्य धरलं
तरी सुद्धा असं वाटायचं की पळूनच जावं. कधी पाहिलेलं नाहीच की या माणसाला. पण बापाने सांगितल्यामुळे ध्येय धरलं आणि तीच दृष्टी मागे वळणारी, खरं तर बाजूला जाणारी, पण ती समोर केली. वस्तुस्थिती आहे की ते रूपच असे आहे. ते जर तुम्ही विधीने जवळ घेतले तर तुम्हाला ते बांधणार नाही. विधी जर चुकली की कुळासह होतं. लावणे ते खरे खरे दुःख शक्ती त्याच्यामध्ये तशी दिलेली आहे. संसार ज्या वेळेला निर्माण केला त्यावेळेला मायेने सगुणत्व याच रूपाने पुढे आलेलं. मायेचे सगुण स्वरूप आहे म्हणून थांबला. त्या जवळ आले आणि ऋषी शृंगाला वश केलं, फूल पाडली एक प्रकारची. ते ज्या बाजूला जातील त्या बाजूला ऋषी शृंग चालू लागले. अयोध्येमध्ये तो आणला. राजा दशरथाने धर्माची मुलगी एक पालन केली होती, तिच्याशी या ब्रह्मचारी ऋषीचं लग्न केलं. त्याला आश्रमावर आले त्यावेळेला मुलगा नाही. मुलगा कुठे? एक गवती अयोध्येमध्ये अतिशय रागावलेला ऋषी तो. तपश्चर्या आहे त्याची, भलंय त्याचं तप आहे. धावतच आला बाबा. राजा दशरथाला कळलं की भांडवती तू म्हणून त्याच्या मुलासाठी. राजे दशरथ सामोरे गेले, हात जोडले, म्हणले महाराज या या. आदराने बरं फरक पडत असतो. किती चितला लागली असल्या तरी जरा शिरकाव मारल्यासारखी होती. प्रत्यक्ष पाहतात ते गांडक मुली तर आपला मुलगा ते जवळती मुलगी आणि हळद खिचका चाललाय. हळद खिचका पाहिल्याबरोबर आनंद वाटला त्याला की चला माझ्या परस्पर माझ्या मुलाचं लग्न राजा करीत असेल आणि एवढी चांदणीसारखी मुलगी असून आपल्याला लागत असेल तर राग व्हायचं कशाला. हे वाढलेलं टेम्परेचर खरं दिशी उतरलं. आनंदला मनी मने नामा